रिकॉर्डिंग चालू कर दी. हा आहे पारशिवनी तालुक्यातील कोलितमारा अभयारण्य. या ठिकाणी हा मोठा तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये मगर पण आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसते पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. हो, आणि हा नवीन एक स्पॉट निर्माण करण्यात आलेला आहे आणि ह्या नवीन स्पॉटवरून शांतिदूत नाव आहे या स्पॉटचं. या स्पॉटवरून आम्ही आज तलाव भ्रमण आम्ही करत आहोत. आमच्यासोबत आमचे डॉक्टर आंबेडकर गार्डनचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आज आलेले आहेत. रविवार असल्यामुळे आज सर्व मित्रपरिवार या ठिकाणी हा पुराची भतीजी की फोटो आने को ना टीव्ही पे को ना. आमचा हा पूर्ण परिसर डोंगराने वेढलेला आहे आणि ह्या डोंगराच्या बाजूने मध्य प्रदेशची सीमा लागलेली आहे. जवळच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ह्या सातपुडा पर्वत रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोलितमारा कोलितमारा म्हणजे हा शेवटचा एरिया आहे, महाराष्ट्राचा शेवटचा भाग आहे. आणि अशा ह्या सुंदर नयनरम्य परिसरामध्ये आज आमची भ्रमंती सुरू आहे. हे आहेत ॲडव्होकेट कनोज लव्हात्रे. सर, आपण काय सांगाल या निमित्ताने? ह्या निमित्ताने मी सांगण्याचं इच्छुक आहो की हा एक रम्य सहल करण्याकरिता जागा आहे आणि यामध्ये हा जो परिसर आहे यामध्ये मगरमच्छी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्या कारणामुळे सहलला येणारे पर्यटक आहेत ते आकर्षित होत आहेत. ते बघा तुम्ही त्यामध्ये मगर आहे, तुम्ही त्यांना दाखवा, दर्शकांना दाखवता येते. घर आहे त्यामध्ये मगरमच्छ राहतो आणि कोल्ड बॉडी मगरमच्छ असल्यामुळे तो नेहमीप्रमाणे ऊन शिकण्याकरिता येत असतो. लहान तर या ठिकाणी आपण सहपरिवार जर आलं तर आपल्याला इथे काय काय सुविधा मिळू शकते? सहपरिवार आल्यामुळे आपल्याला सगळं सुविधा मिळतो इथं. कारण इथं जेवणाची व्यवस्था पण आहे. जसं म्हणलं जातं इथं इथले लोक बनवून देतात, इथले लोक कोऑपरेटिव्ह करतात. त्याप्रमाणे बोट पण आहे, बोटवर फिरतात. पाणी पुष्कळ आहे आणि मस्त शांत वातावरण असल्यामुळे माझ्या अशी अपेक्षा आहे की जे शहरकरी आहे ते एकदा तरी यायला पाहिजे, वर्षातून एकदा तुम्ही सर आता ते बोललं तेच नाही. तुम्ही किती झाले? तुम्ही आपलं नाव सांगा आणि नाव सांगा. या पर्यटनाबद्दल आपल्याला काय वाटते ते सांगा. परिचय द्या. सुरुवातीला आपलं नाव सांगा. सर, मी मंगेश अंबादे बोलतोय. सर, मला इथे येता कमसे कम मी 5-10 आले, पण मला ते पुष्कळ ठिकाणी गेलेलो आहो. पण मला असं वाटते की ह्या ठिकाणी आल्यानंतर वारंवार याची इच्छा होते आणि मला खूप इथे आनंद वाटवा. त्याच्या वातावरण शांत आणि चिल्लाट नाही, का नाही, माझ्या मनाला पुष्कळ शांती वाटते. आणि हेल्दी मोसम आहे. नेचे लोक पण चांगले उपयोग करतात आणि बहुत हे सहयोग करतात. त्याकरिता मला याची पुन्हा इच्छा होते. अच्छा, तुम्ही दोनदा या ठिकाणी आलेले आहात. तर पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या सुविधा मिळाल्या? पहिल्यांदा आलतो सर, तर त्यावेळेस आम्हाला तर काहीच नाही. मी पहिले म्हणजे कुहारा होतो त्यावेळेस. अच्छा, त्यावेळेस रोड वगैरे काय होते नाही. त्यावेळेस तेवढी सुविधा नव्हती. त्यानंतर आलो तर आता थोडासा बहुतच रोड वगैरे सुविधा आणि ते याच्या परिस्थिती थोडासा चांगला अनुभव, चांगली यांची कंडिशन दिसते वस्तीवाल्यांची. परंतु नागपूर पासून फार लांब अंतरावर असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी येण्यास धजावत नाही. आता डिजिटल इंडिया आता हे युट्यूब झाल्यामुळे तर आता थोडासा थोडेफार लोक येतात. अच्छा, नागपूर पासून जवळपास
हा परिसर किती किलोमीटर अंतरावर आहे? परिसर कमीच तरी मी किती किलोमीटर असेल दादा? नागपुराहून हा 70-80 किलोमीटर असेल. आता त्यांची इंटरव्ह्यू घ्या नावाल्यांची. हा शिकला सवरला आहे, शिकला सवरला बघताय. हा क्वालिफाईड आहे. भाऊ तुझं नाव काय आणि तू किती वर्षापासून हे काम करताय ते सांग. माझं नाव अविनाश बाळकृष्ण उईके आहे आणि हे काम मी 7 वर्ष झाले मला. अच्छा, म्हणजे लहानपणापासून नाव चालवत आहे का? हो, मी जेव्हा 14 वर्षाचे होतो तेव्हापासून मी माझ्या पप्पासोबत मच्छी पकडायला जायचं आणि तसं जे बोटिंग शिकलं. हो काय करतो. तर याच्यानंतर तू आता आपलं काय करत आहे, शिकत आहे की काय कर? हो, मी कॉलेज करत आहो, फर्स्ट इयरला आहे. अच्छा, कोणत्या कॉलेजला? आपलं हे SNT पार्श्वनीला, रामटेकला. अच्छा काय तर मच्छा म्हणजे काय रात्री पकडतात का? संध्याकाळच्या वेळेस जाळं टाकतात आणि सकाळच्या वेळेस काढतात. अच्छा, आता हे जाळं टाकलं हे कधी काढणार आहे? हे सकाळी 4 वाजता करतात. 4 वाजता काढणार. आणि कोणकोणत्या प्रकारच्या मासे मिळतात या ठिकाणी? त्याच्यात रोहू, कतला, मिरगल, तलपी, अच्छा, चिंटा, बाम, सिंगूर. म्हणजे याच्यामध्ये कोणी बियाणं टाकते का मच्छीचं? नाही बिया नाही हा. ते स्वतःहूनच, म्हणजे अगोदर टाकत होते, आता बंद आहे. अच्छा, पर्यटकमुळे तुमचे आय वाढले, किती कमावून गेले तुम्ही. पूर्ण तेच. तर या ठिकाणी आता पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत आहे. हो, हा नवीन स्पॉट आहे नाही का? हो. तर या नवीन स्पॉटमध्ये यापूर्वी किती पर्यटक आले होते? याच्या अगोदर तर जास्त नाही, 2000 असे पकडून घ्या. आता जास्त वाढले. अच्छा, वाढलेले आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नावर काही परिणाम? हो, म्हणजे व्यवसाय चांगला चालते आता पर्यटकामुळे. हो, शनिवार रविवार जास्त येतात. परंतु पर्यटकांना फारशा सुविधा उपलब्ध नाही या ठिकाणी, बाथरूम नाही. जस्ट स्टार्ट झालाय आता पूर्ण. हा. आता काही दिवसानं पूर्ण फॅसिलिटी अवेलेबल होऊन जाईल. अच्छा, इलेक्ट्रिसिटी नाही आहे. तुम्हाला सरकार ग्रामपंचायत मदत या पर्यटन बोट आणली तो गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे की कोणी प्रायव्हेट आहे? नाही, हे स्वतः येतात. म्हणजे गावामध्ये रोज. हा पहा, हा तलाव आहे की नदी आहे? नदी आहे. नदी कोणती नदी आहे? पेंच नदी. ही पेंच नदी आहे आणि फार विस्तीर्ण असा हिचा परिसर आहे. आणि पात्र पहा किती मोठं पात्र आहे. आणि पेंच नदीचं पाणी इथं सोडलेलं गेलं आहे. ही पेंच नदीच आहे आणि ह्या पेंच नदीवर पेंच प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. आणि त्या पेंच प्रकल्पातून जे पाणी आहे ते आपल्या नागपूरवासियांना पिण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे. हो, तर असं हा अत्यंत शुद्ध असं पाणी आहे, नितळ पाणी आहे, आपल्याला तळापर्यंत दिसते. तर या ठिकाणी किती खोल पाणी असेल अंदाज? 20-25 फूट. 20-25 फूट पाणी खोल या ठिकाणी असल्याचं हा मुलगा सांगतो. या ठिकाणी जवळपास 7-8 वर्षापासून तो हे काम करत आहेत. वडिलांना हातभार लावत आहेत आणि आर्थिक मदत वडिलांना हा विद्यार्थी जो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे तो आपल्या वडिलांना हातभार लावत आहेत आणि वडिलांचा आर्थिक स्रोत कसा मजबूत होईल यासाठी परिश्रम करत आहेत. तर ह्या खरोखर विद्यार्थ्यापासून, उईकेपासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहेत. विद्यार्थ्यांनी याच्यापासून बोध घ्यावा. अर्न अँड लर्न जी भाऊसाहेबांनी जी सुरुवात केली होती विद्यार्थी दशेपासून, तर तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने अर्न अँड लर्नचं भूमिका पार पाडत आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याला सवय पडली आहे ना त्या पुराले. नाही पाहिलं तो तो 14 वर्षापासून तो चालवून राहिला. बोर धरणात गेला अडेगाव बोर धरण आहे. तो काय तो अडेगावचा कसा लागून राहिला? कसा लागून राहिला? एक नंबर. काहीच नव्हतं. आता 6 प्रवाशांची ही बोट आहे. 6 प्रवाशांच्या पेक्षा जास्त या ठिकाणी वहन क्षमता नसल्यामुळे फक्त आम्ही 6च पर्यटक आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. हा मुलगा बाळकृष्ण उईके यांनी पूर्ण माहिती दिली.
या प्रकल्पाची कोलितमाळा ग्रामीण भाग आहे, नागपूर जिल्ह्यातील शेवटचं टोक आहे आणि ह्या शेवटच्या टोकानंतर याला मध्य प्रदेशची सीमा लागते. या आमच्या बसेस थांबलेल्या आहेत, पहा दिसते. देवाची घोषणा काढली फॉर्म भरायला भेटते. हे वल्हवत आहे, त्यामुळे बोट समोर समोर जाते. हे वल्हे म्हणतात याला. 2 हातात 2. खूप ताकद लागते हे चालवण्यासाठी, परंतु हा विद्यार्थी आपली सर्व शक्ती पणाला लावून ही डोंगा रूपी बोट दुसऱ्या तीरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला सुखरूप त्या तीरावर तो नेणार आहेत, याबद्दल कुठलीही प्रवाशांच्या मनामध्ये शंका नाही. अत्यंत सुरक्षित बोट चालवत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी यावे आणि आपला आनंद द्विगुणित करावा आणि ह्या निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटावा, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. वृत्तनामा न्यूज 24 करिता मी जयंत साठे, नागपूर. तूर कापूस. तूर लावली? तूर कापूस. तूर आणि कापूस लावला. हो. तर किती झाला मग कापूस? कापूस झाला जी 30 क्विंटल. 30 क्विंटल. हो. मी जमीन चांगली आहे तुमची? नाही, जमीन तसं आहे नाही चांगली. नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस झाला ना 3 एकर मध्ये? नाही, ते थोडी जास्त जमीन आहे ना, 3.5 एकर. 3.5 एकर मध्ये म्हणजे
काय भाव चालू आहे? आता आहे 79 79. 80 पर्यंत आहे आता सध्या. आणि पण- तूर नाही तूरच्या अधिक मार्केट खुलाले आहे. तूर निघाले आहे ना तूर अधिक. कापूस निघाला तर कापूस गेला जिनिंग मध्ये. ह्यावेळेस अच्छा. किती तूर निघायचा तुमचा अनुमान आहे? अनुमान बस 7-8 कट्टी. कट्टे. हो. तरी पण तुमच्या वर्षाच्या निघून जाते. हो, तेवढं बी कमी आहे त्याची. म्हणजे कमी येते. शेती तेवढं असूनही आम्ही एक घर नाही बांधू शकत, एक मुलीचं लग्न नाही करू शकत. का बरं असं? आधी भाव नाही भेटत तेवढा. मग अच्छा, भाव नाही भेटत आहे त्यामुळे. गेल्या वर्षी 68-69 रेट, या वर्षी गेला बा 79-80 पर्यंत. पण आम्ही पहिलेच विकून टाकलो 70च्या, आता चढला 80च्या. आता आहे ना शेवटचा आता तुमचा काहीच नाही, आता झडते आहे पुरा हो का? बाजार खर्च. अच्छा, तर लागवड खर्च किती आला याला? लागवड खर्च लय येते, तरी 1.5 लाख रुपये. 1.5 लाख म्हणजे रुपये कसा महाग खूप आहे ना. हम्म, सालपट, हम्म, पाकिट, मग वरच्या फवारणी, मग कचरा मार फवारणी, हम्म, हम्म, मेहनत, हम्म. खूप खर्च आहे. शेतीला खूप खर्च येतो. हो का? चला दाखवा ना थोडंसं शेत. हा थोडं शेत किती आहे बा? दाखवा. पहा ना. हे बघा या ठिकाणी सांदवेलाची झाडं लावून आहे. जीवन आहे. हा? ते आमचं रोड कसं आहे पुरा, हा. रोड नाही दुरुस्त करत देत आमचे साहेब. अच्छा, जागली वगैरे जावं लागते का? हो, इथं राहा लागते. डुकर, रानडुकर आहे का? हो रानडुकर आहेत ना. हो का? हे पहा, मचा नाही हे का तुम्हाला? जाडी लावून बी इथून घुसते. ते करंट लावावं लागते झटका मशीन, अच्छा अच्छा तरी घुसते फाडफूड करून डुकर. हम्म. एवढं कठीण आहे. रातच्याला मग करंट लावता का इथं? हो, हे काय ना सोलर आहे. हा? हो, चालू करायला लागतं बटन. मग सोलर ना? हो, झटका मशीन मग नाही येत का? झटका लागला तर नाही येत का? तरी येतं कधी कधी. करंट लागला तर ते वापस जातात ते ना? कधी कधी घुसते तर घुसले, नाही तर मग बाहेर पडतं, नाही तर मग अंदर घुसतं. अच्छा, दोन मधून एक होऊन जात. हो, एकूण जाते ते. हे पूर्ण नाच निघत. अशा प्रकारे हा रोड खराब होऊन जाते तर बस नाहीत आमच्या गावात. मग ते नरा तर कोलीत मला कच्ची रोड आहे का नाही, हो. पुरं दगड निघले आहे. आणि यांच्यावर कव्हरेज नाही राहते. टावर बनला तर बस गाव पुरता आहे. इकडे नाही भेटत, तिकडे 1-2 रेंज किलोमीटर. रेंज तर आहेच नाही. कोणकोणत्या समस्या येतात पावसाळ्यात? हा? पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत तुम्हाला? पावसाळ्यात लाईट नाही राहत बरोबर. हम्म, जंगलामधून लाईट आहे, एखादा झाड पडला तर 1 हप्ता लाईट नाही येत. हम्म, हम्म, वरून मग रोड ते नरार ते कोलीत मला जे रोड आहे हम्म, खडीकरण, तर हे डोबके भरून जातात. हम्म, मग बस नाही तिथं कोलीत मारायला. हम्म, मग बस तिथंच थांबते नरारला. हम्म, मग मग ज्यांच्याकडे बाईक आहे ते त्याचं बिचारे कसं हेडोळ पार्सली बाजारला. हम्म. आणि ज्यांच्याकडे आहेत ते मग ते त्यांना पण मोठं विचार पडतात. ते मग अच्छा. गावात 1-2 जिबा आहेत त्यांच्यात कसं ते आपले किती लोकसंख्या आहे आपल्या गावची? लोकसंख्या 1012 1200 म्हणजे सरपंच वगैरे आहे? सरपंच आहे ना गावात, ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत. रेंज ऑफिस आहे फॉरेस्टच्या. मग चांगलं गाव आहे, सुशिक्षित नाही, गाव गाव आहे. चांगला आहे. कोणत्या वर्गापर्यंत आहे शाळा? वर्ग 10वा 10वी पर्यंत शाळा आहे. पर्यंत आहे. जिल्हा परिषदची? नाही शासकीय. जिल्हा परिषदची 7वी पर्यंत? नाही नाही शासकीय आहे, 10वी पर्यंत अच्छा, शासकीय शासकीय. 10वी पर्यंत शाळा आहे. अच्छा शासकीय. अच्छा, म्हणजे निकाल वगैरे छान लागतो का तुमच्या हो, गावचा? ठीक लागतो निकाल 10वीचे वगैरे. हम्म, हम्म, आता पहिल्यापेक्षा तेवढा म्हणजे सेंटर तेवढा कडक नाही राहत. हम्म, हम्म, सांगतात ना मास्तर लोक, आहे ना गुरुजी. हम्म, हम्म. हा. कोण आहे सरपंच आपल्या गावचे? सरपंच आहे मॅडम रामकली मंगलसिंग उरुमाले, अच्छा अच्छा, इथलेच कुलित मारायचे हो का? सरपंच मॅडम. हम्म, हम्म. किती ग्रामपंचायत मेंबर? मेंबर असतील 7? 6 असतील, 6-7, अच्छा. 8 जवळपास. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला आदिवासी लोक दिसतात. आदिवासी लोक जास्त भरपूर. अच्छा, हम्म. आणि त्यानंतर ओबीसी? एससीचे आहेत 4 घर. हम्म. बाकी ठाकूर समाज आहे ते आमच्यामध्ये येते, ठाकूर गोंड म्हणून. हम्म. हो, बाकी एससीचे आहेत, एसटीचे. SC STच आहे का? एसटी जास्त आहेत पूर्ण. हो का? एससीचे 4 घर आहेत. अच्छा अच्छा. ओबीसी आहेत 2-4 घर, हम्म, हम्म, बाकी एसटी. हम्म, हम्म. ठीक आहे. अच्छा दिखतो नाही तो. ही इलेक्ट्रिक बोट आहे. पेंच नदीमध्ये चालू आहे. पर्यटनासाठी एक उत्कृष्ट आनंदाचं ठिकाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही बोट आहे, 1 तासाचे भाडे 500 रुपये घेतात. अपने चेयर पे बैठे रहो ना, वो स्मूथ चलती है. इसमें ऐसा हाँ, वो कार है. मॅन्युअल
हे बघा अशी ये है हमारा ठिया। सब लोग खाना हो गया है, सबका भोजन हो गया है अच्छे से। शुद्ध शाकाहारी और मांसाहारी ये खेल रहे हैं अभी बच्चे। ये गाड़ी है। आप क्या कहना चाहेंगे इस ट्रिप के बारे में? बोला काहीतरी बोला. काहीतरी बोला सर. बोलो कशी काय आहे? आपल्याला आनंद आला का? आनंद आला. खूप आनंद आलेला आहे आणि सरकी म्हणजे खूपच छान स्पॉट आहे हा. अच्छा, म्हणजे पर्यटकांसाठी तुम्ही या ठिकाणी बोलावू इच्छिता पर्यटकांना? येस. अच्छा, मग या निमित्ताने एखादी गाणं होऊ द्या तुमचं. जाऊ दे समोर. बहुत दूर साइड से लो, साइड से इधर से ले लो, इधर से ये साइड से लो थोड़ा सा. हे बघा सूर्यास्त होत आहे. आता हा सूर्य डोंगराच्या पलीकडे जाणार आहे. अच्छा, इसका यही है क्या? सर मी का म्हणत हे पूर्ण ग्रुपला कोण आणला होता तुम्हाला? हे धनराजी मिश्रम. कोणते बसले? हा, ते बसले आहेत ते चेअरवर. माझे पैशाची पेमेंट नाही केली. कशाचे पैसे? म्हणजे जमीनचे जे होतात कॅन्टीनचे 2,500 रुपये. 2,500 रुपये तिच्या 2 चट आहे 300 रुपये. हा, ते देते ना. ते पिल्या तुमच्या मंगनबाग जाऊन राहिलो का ते काय म्हणतात ते? महाविशेष खतम करून दिलेस तुम्ही दूध वगैरे ते सामान समोर उचलायचं आहे ना. अच्छा अच्छा. देऊन देतो मग पेमेंट केलं असतं का ना. 2,500 रुपये जमीनचे होते. बोलणी झाली होती. हा सर. साहेबांना पुराची झाला त्या पोरगा आता येऊन उद्या. म्हणजे कसं कसं इंटरव्ह्यू द्यायचा? अरे पत्रकार आहेत, हां ते विचारतील ते सांगायचे. हां ठीक आहे ना, बोला. तर ह्या कोलितमारा आहे आणि ही पेंच नदी आहे. या नदीवर बाळकृष्ण उईके यांच्या जवळपास 2 नावा या ठिकाणी चालतात आणि ह्या नावेच्या माध्यमातून पर्यटक ह्या नदीमध्ये भ्रमंती करतात. तर आपलं नाव सांगा आणि किती वर्षापासून आपण हे काम करीत आहेत ते सांगा. माझं नाव बाळकृष्ण उईके, मुक्काम कोलितमारा. मला या बोटिंगसाठी मला 15 वर्ष झाला. मी बोटिंग 15 वर्षापासून करत आहो. अच्छा, म्हणजे शासनाकडून काही निर्देश आहेत का तुम्हाला? शासनाकडून काही नाही. जसं हे आपलं वाईल्ड लाईफ आहे नॅशनल पार्क, त्या लोकांना आम्हाला लाईफ जॅकेट दिले. रोजगार नाही, रोजगार तुम्ही करा. अच्छा, तर या ठिकाणी किती असे लोक आहेत की जे बोटिंगचा व्यवसाय करतात? 5-6 बोटिंग आहे तिथं आपल्या कोलितमारा गावात. चप्पू बोट. अच्छा, या ठिकाणी तुम्ही करता आणि त्या बाजूला दुसरे लोक आहेत? तिकडे दुसरे लोक आहेत. अच्छा अच्छा. तर याच्यापासून तुमचा काही उदरनिर्वाह होतो का? काही रोजीरोटी निघते का? रोजीरोटी चालते आमच्या. अच्छा, रोजीरोटी निघते तुमची. रोजीरोटी अच्छा अच्छा अच्छा. हा नवीनच स्पॉट आहे, तर याबद्दल हा किती दिवसापासून सुरू झाला? सुरू अजून व्हायलाच आहे, कारण की उद्घाटन अजून व्हायलाच आहे. अच्छा. अलवेल म्हणजे लोक म्हणजे आपला जो माझ्या बोटवर बोटिंग पहिले नेहमी करत होता तो भाऊ, त्यांना मला सांगितलं का आम्हाला इथं म्हणजे लोक माझे 70-80 लोक येऊन राहिलेत म्हणे, आपल्याला सेफ मध्ये जागा असा पाहिजे. तर म्हणजे त्या नवीन कॅन्टीन मध्ये इकडे मी आणलो. अच्छा अच्छा. ही जागा तुम्ही सफा केली जेसीबी लावून? किती दिवसापूर्वी? हे झालं 10-15 दिवस झाले. 15 दिवस झाले. आणि पहिल्यांदा मग हीच आहे का ट्रिप? नाही झाले 5-6 ट्रिप. 5-6 ट्रिप झाल्या. तर या ठिकाणी पुन्हा आता कोणकोणत्या सुविधा तुम्ही देणार आहात? आम्ही आता हे पेट्रोल बोट वगैरे चालू करणार आहोत. हे पूर्ण कॅन्टीन चालू झाल्यावर. तर कॅन्टीन चालू होणार आहे. नंतर प्रवाशांसाठी किंवा पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी निर्माण होणार आहेत? आता तुम्हाला जसं तुम्ही नागपूरवरून कोलितमाराला आले तर तुम्हाला चप्पू बोटची सेवा होईल. आणि नंतर तुम्ही म्हणजे का सफारीसाठी 3.5ची सफारी इथून तुम्हाला मिळेल. अच्छा, इथून प्रवास. अच्छा अच्छा. जिप्सीमध्ये? जिप्सीमध्ये. तर त्याचं भाडं किती राहील? 4,000 रुपये 6 लोकांचे. 4,000 रुपये. तर या ठिकाणी पर्यटकांसाठी सुविधा फारशा काही दिसत नाही, बसायला व्यवस्था नाही. सर्व काही होईल ना सर, कारण की आता काय आता ते
बनलेला आहे ऑलरेडी. हम्म. आम्ही ते पूर्ण बनल्यानंतर मग आम्ही सर्व चेअर वगैरे टेबल वगैरे सर्व ठेवणार. तर याचं उद्घाटन कधी होणार आहे काही? आता हे उद्या आता तो कॅन्टीनवाला येऊन राहिला आहे. हम्म. बहुतेक उद्या आल्यावर मग कन्फर्म होऊन जाईल. अच्छा अच्छा, म्हणजे याचं रितसर अजून उद्घाटन व्हायचं आहे. व्हायचेच आहे. तरी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत आणि पर्यटकांच्या एक आकर्षणाचं हे स्थळ असल्यामुळे या ठिकाणी नागपूरवरून आणि इतरही ठिकाणावरून पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत. खरोखर हा पेंच नदीचा एक हा निसर्गरम्य असा हा परिसर पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा लवकरच निर्माण होणार आहेत आणि ह्या पर्यटन स्थळाचं रीतसर अजून उद्घाटन व्हायचं आहे आणि रीतसर उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा पर्यटकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा प्रकारची आशा बाळकृष्ण उईके यांनी आपल्यासोबत बोलताना दिलेली आहे. धन्यवाद साहेब. ठीक आहे. या आमच्या बसेस थांबलेल्या आहेत. पहा दिसते. देवाची घोषणा काढली फॉर्म भरा भेटते. हे वल्हवत आहे त्यामुळे बोट समोर समोर जाते. ते वल्हे म्हणतात याला. 2 हातात 2. खूप ताकद लागते हे चालवण्यासाठी, परंतु हा विद्यार्थी आपली सर्व शक्ती पणाला लावून ही डोंगा रूपी बोट दुसऱ्या तीरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला सुखरूप त्या तीरावर तो नेणार आहेत. याबद्दल कुठलीही प्रवाशांच्या मनामध्ये शंका नाही. अत्यंत सुरक्षित बोट चालवत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी यावे आणि आपला आनंद द्विगुणित करावा आणि ह्या निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. वृत्तनामा न्यूज 24 करिता मी जयंत साठे, नागपूर. गेला माल तो माल गेला फुटात. तो कोणाचे बैल आहे? बैल हा तुमचं आहे का? का नाव तुमचं? नीलकंठ उलमाले. तुमचं शेत कोणीकडे आहे? इकडे 2 शेत आहे का? हो, किती एकर आहे? इकडे 4 एकर आहे. इकडे 4. 8 एकर आहे का? हो, मग काय लावलं पराठीनं तुरी. दोन्ही वावरात? हो, कोण काही ओलीत वगैरे नाही का? नाही हो का? नाही, इकडचे ओलीत आहे, इकडे कोरड आहे. हो का? हो, तर किती झाला कापूस यावेळेस? 45 क्विंटल. 45 क्विंटल झाला. भाव आहे बरं? भाव 8,000 वरी गेलता, हां. मग कमी झाला. तर विकला का आहे कापूस तुमचा? विकलं. हो का? तुरी विकायच्या. तुरी किती झाल्या? तुरी होल्याची आहे, काढायची आहे. हो का? बैलजोडी तुमचीच होय का? हो, कधी घेतली? 12 महिने होऊन गेले. 12 महिने. केवढ्याचा आहे बैल? 70,000ची घेतली होती. 70,000ची जोडी? हो, गोरे. अच्छा, गोरे असताना घेतली का? हो, गोरे. मग तुम्हीच शिकवलं का मग यायला? हो, हो का? वखऱ्यामध्ये चालतात. अच्छा, मग त्याला शिकवलं ना, आता झाले तुमचे? खड्डे झालं ना, काढलं ना फसल. एक आऊत चालते का एवढ्या बैलावर? चालतं नाही. हो का? बारीक दिसत आहे बैल. समजून घेतो. बारीक आहे, पर आता ते गायीमध्ये खेदत होतं मुकाट, हम्म. वारलं. आता 2-4 दिवस झालं काढलं आता. हो का? तर शेती परवडते का तुम्हाला? अजून तर दुसरा रस्ता नाही आहे ना. दुसरा रस्ता नाही आहे नाही, तर तुम्हाला उत्पन्न तर भरपूर झालं ना. 40 क्विंटल कापूस झाला. 2 वावर पकडून घ्या. हो, 8 एकरमध्ये 40, 8-45 झालं. हो, बरं, ठीक आहे. धन्यवाद. हो. त्याला बटाई म्हणतो. हो, ते तो शिक्षक किंग आहे तो साला. हम्म, हम्म. हम्म, आता येऊन गेला खाली. हम्म. चालेल, जा. आज आपण कोलितमाला या ठिकाणी आलेलो आहोत. कोलितमालाचे एक प्रगतिशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. तर आम्हाला सांगा, आपलं नाव काय आणि शेती किती आहे आपल्याकडे? माझे नाव आहे ब्रिजलाल गुलाब भरटी. मी इथलेच कोलित महाराज राहणार. हम्म, माझ्याकडे 3-3.5 एकर जमीन आहे, हम्म. जंगल लागून. हम्म. मी ही शेती ठेक्यानं पाहत आहो इथं. अच्छा. आणि दुसरा माझं काम मासे मारणे आहे. हम्म, हम्म. हो, अच्छा. मासे मारून काटा गावात आहे, हम्म, ठेकेदारी काटा, त्यांना हम्म. विकतो आम्ही. अच्छा, तुम्ही म्हणजे मासे काढता आणि ठेकेदाराला देता? हो, गावातच.
गावातच. हो. अच्छा अच्छा. तर मग आज तुम्ही जाळे टाकले का आज? नाही आज नाही टाकली. नाही काय? आज ते बहिणी वगैरे साखता का नाही तर आज नाही टाकले जरा. अच्छा, काल टाकले होते का? नाही हे 2-4 दिवस बंद आहे सध्या. हे कापसाचं काढणं चालू आहे का नाही, हम्म. सध्या बंद आहे, 1 हप्ता झाला आता. मग कधी टाकलं होतं तुम्ही? जळान किती मासे मिळाले? हिच्या मागे टाकलो होतो. हम्म. आता 10 किलो कधी 7 किलो 5 किलो असं मिळतात रोजचे. अच्छा. तालापिया, मिरगा छोटीवाले. मग कितीला विकता? रोहू कितीला विकता ते? ते देते तर गावात 90 रुपये किलो मिरगा रोहू. कोणता? आणि तलपिया? तलापिया 50 रुपये किलो तलापिया. मिरगा आणि 90 रुपये किलो. रोहू 90 रुपये. रोहू छोटेवाले, अच्छा. छोटे मिरगा रोहू नाही का, 90 रुपये.